नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला सोमवारी होळीचा पवित्र दिवस आहे. हा सण फक्त रंगांचा नाही, हा सण आहे नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा. वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, अडथळे, दृष्टदोष हे सर्व जाळून टाकण्याचा. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर होळीचे दहन म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अंधाराचा अंत. या दिवशी निर्माण होणारी ऊर्जा अत्यंत प्रभावी मानली जाते. काही विशिष्ट योग जुळून येतात आणि त्या काळात केलेले अनेक उपाय अनेक पटींनी फळ देतात, असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो वर्षातून फक्त एकदाच करता येतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीच्या सन्मानाखातर जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विशेष म्हणजे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावाच. तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, शिक्षण घेत असोत किंवा नोकरी करत असोत, घरात असोत किंवा बाहेरगावी असोत, हा उपाय त्यांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी आहे. तुमच्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी अडथळे येत असतील, मुलं अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही, हुशार असूनही यश हातातून निसटते, घरातून बाहेर पडतो तेव्हा मनात काळजी धडधड राहते, कधीकधी आपल्याला कारण समजत नाही पण आईच्या मनाला जाणवतं काहीतरी बरोबर नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी हा उपाय अवश्य करून पहा. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. मध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो बऱ्याच जणी चुकवतात आणि मग म्हणतात उपायाचा परिणाम झाला नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. होळी फक्त सण नाही, एक शक्ती आहे. आपण सगळ्यांनी प्रल्हाद आणि होलिकेची कथा ऐकली आहे. भक्तीने अहंकारावर विजय मिळवला, सत्याने असत्य जाळून टाकलं. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि सकारात्मकता असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं. आजच्या काळात संकटं वेगळी आहेत, स्पर्धा प्रचंड आहेत, मुलांवर अभ्यासाचा ताण आहे, वाईट संगती, मोबाईलचं व्यसन, चुकीच्या सवयी. आई म्हणून आपलं सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण आपण काही गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात. काही मुलं सतत चिडचिड करतात, कधी अभ्यासात मन लागत नाही, कधी खूप मेहनत करूनही निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही, कधी वारंवार आजारपण, कधी अनाकलनीय अडथळे. अशावेळी आपण म्हणतो नजर लागली असावी. आणि खरंच नजरदोष ही गोष्ट फक्त परक्यांची नसते, तर कधीकधी आपल्या घरातल्यांची, अगदी आईवडिलांची सुद्धा नकळत नजर लागू शकते. कारण प्रेम जितकं खोल तितकी ऊर्जा तीव्र. त्याशिवाय ज्यांच्या कुंडलीत काही ग्रह कमजोर असतात त्यांनाही सतत अडचणींचा सामना करावा लागतो, असे ज्योतिष्यशास्त्र सांगते. अशावेळी योग्य दिवशी योग्य भावनेने केलेला उपाय खूप प्रभावी ठरतो आणि म्हणूनच होळीच्या संध्याकाळी केला जाणारा हा उपाय अत्यंत फलदायी मानला जातो. हा उपाय विशेष करून आईने करायचा आहे, कारण आईची भावना, तिचं मन, तिची प्रार्थना यामध्ये सर्वात जास्त शक्ती असते. तुमचा मुलगा असो किंवा मुलगी, तो 10वीला असो, 12वीला असो, कॉलेजमध्ये असो, नोकरी करत असो किंवा अगदी लहान मूल असो, तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी हा उपाय करता येतो. पण शक्यतो शांत वेळ निवडा, घाईगडबडीत करू नका. आता पुढे मी तुम्हाला नेमक्या वस्तू, दिशा, पद्धत आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी बहुतेक जणी विसरतात. म्हणून लक्षपूर्वक ऐका. होळीच्या दिवशी संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या देवघरात एक स्वच्छ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, देवासमोर 2 मिनिट शांत बसा, घाई करू नका. मनात फक्त एकच भावना ठेवा की मी हा उपाय माझ्या लेकराच्या कल्याणासाठी करत आहे. आईची भावना ही सर्वात प्रभावी मंत्र असते. शब्द मोठे नसले तरी चालतात, भावना शुद्ध असली पाहिजे. आता या वस्तू आधीच गोळा करून ठेवा. 7 काळे उडीद, संपूर्ण दाणे, 7 सुक्या लाल मिरच्या, 1 चिमूटभर पिवळी मोहरी, नसेल तर काळी चालेल, छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा. या सर्व वस्तू एकत्र हातात घ्या. इथे 7 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 7 ग्रह, 7 दिशा, 7 दिवस. 7 हा पूर्णत्वाचा अंक मानला जातो, त्यामुळे 7 वेळा उतरवणे आवश्यक आहे.
आता तुमच्या मुलाला देवघरासमोर बसवा. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, मुलाचा चेहरा दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या. दक्षिण दिशा टाळा. पूर्व, पश्चिम किंवा उत्तर कोणतीही दिशा चालेल. मुलाला शांत बसायला सांगा. लहान मुलं असेल तर त्याला मांडीवर बसवू शकता. आता दोन्ही हातात या सर्व वस्तू घ्या. मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत एकसारख्या गतीने गोलाकार पद्धतीने ह्या वस्तू उतरायच्या आहे. 1, 2 असं 7 वेळा घाई करू नका. प्रत्येक वेळी मनात स्पष्ट विचार ठेवा. माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत आहेत. नजरदोष, वाईट ऊर्जा, अपयश सर्व नष्ट होत आहेत. माझं मूल प्रगती करत आहे, सुरक्षित आहे, यशस्वी होत आहे. हा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त वस्तू फिरवल्या आणि मन दुसरीकडे असं केलं तर त्याचा परिणाम कमी होतो. श्रद्धा, एकाग्रता आणि विश्वास या 3 गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. घरात 2 किंवा अधिक मुलं असतील तर लक्षपूर्वक ऐका. एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलासाठी वापरायच्या नाहीत. प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्या. पहिल्या मुलावरून उतरवलेल्या वस्तू एका ताटात ठेवा. नंतर पुन्हा नवीन 7 उडीद, 7 मिरच्या, मोहरी, खोबरे घ्या. दुसऱ्या मुलावरून त्याच पद्धतीने उतरा. हे का? कारण प्रत्येकाचे ऊर्जा क्षेत्र वेगळे असते. एकाच वस्तूने दोघांचं उतरवलं तर परिणाम मिसळतो असं मानलं जातं. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा. उतरून झाल्यानंतर त्या सर्व वस्तू एका ताटात गोळा करा. आता तुम्हाला घराबाहेर जाऊन जिथे ही होळी पेटली आहे तिथे जायचं आहे. पण थांबा, इथे बरेच जण एक चूक करतात. त्या वस्तू फक्त टाकून येतात. नाही, असं करू नका. जेव्हा तुम्ही त्या वस्तू होळीत अर्पण करता तेव्हा 2 मिनिट शांत उभं राहा. डोळे मिटा आणि मनापासून प्रार्थना करा. जशा वस्तू अग्नीमध्ये जळत आहेत तशाच माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व संकट, अडथळे आणि नकारात्मकता जळून जाओ. त्याच्या आयुष्यात फक्त प्रकाश, यश आणि आनंद नांदो. ही प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला ही प्रार्थना त्या होळीसमोर उभं राहून डोळे मिटून करायची आहे. तुम्ही उतरवलेल्या वस्तूंचं ताट घेऊन ज्या ठिकाणी होळी पेटली आहे तिथे जा. शक्यतो अग्नी शांतपणे पेटलेला असेल अशी वेळ निवडा. गर्दीत, घाईत टाकून लगेच निघून जाऊ नका. त्या वस्तू हळुवारपणे होळीच्या अग्नीत अर्पण करा. त्या क्षणी मन स्थिर ठेवा, डोळे मिटा आणि अग्नीला साक्षी ठेवून मनोमन प्रार्थना करा. अग्निदेवता, जशा या वस्तू जळून राख होत आहे तशाच माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे, नकारात्मक शक्ती, दृष्टदोष आणि अपयश नष्ट होऊ दे. माझ्या लेकराच्या आयुष्यात ज्ञान, आरोग्य, यश आणि सुरक्षितता नांदो. इथे शब्द महत्त्वाचे नाहीत, भावना महत्त्वाची आहे. आईच्या मनातला भाव अग्नीपर्यंत पोहोचतो असं आपल्या श्रद्धेत मानलं जातं. 2 मिनिट तिथे शांत उभं राहा. मनात मुलाचा चेहरा आणा. त्याला यशस्वी, आनंदी, सुरक्षित बघा. ही सकारात्मक प्रतिमा मनात उभी करणं खूप प्रभावी असतं. मूल बाहेरगावी असतील तर काय करायचं? आजकाल अनेक मुलं शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरापासून दूर असतात. आईला प्रश्न पडतो, माझं मूल जवळ नाही, मग मी हा उपाय कसा करू? याचं उत्तर खूप सोपं आहे. तुमच्याकडे मुलाचा फोटो असेल तर तो फोटो देवघरासमोर ठेवा. त्या फोटोसमोरच सर्व प्रक्रिया करा. वस्तू हातात घेऊन फोटोवरून 7 वेळा उतरवा आणि नंतर होळीत अर्पण करा. किंवा शंका असेल तर मुलाला व्हिडिओ कॉल करा. त्याला सांगा 2 मिनिट शांत बसायला आणि तुम्ही त्याचवेळी त्याच्यावरून उतरवण्याची क्रिया करा. श्रद्धा आणि भावना असली की अंतर अडथळा ठरत नाही. आईचं मन आणि लेकराचं नातं हे अंतरापलीकडचं असतं. होळीची राख अत्यंत प्रभावी संरक्षण करणारी. आता आणखी एक महत्त्वाचा भाग आहे जो अनेकांना माहीत नसतो. होळी पूर्णपणे शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या होळीची थोडीशी राख घ्या. स्वच्छ कापडात किंवा डबी ठेवा. या राखेला आपल्या परंपरेत पवित्र आणि संरक्षक मानलं गेलेलं आहे. अग्नीतून शुद्ध झालेली ही राख नकारात्मकता दूर करण्यास मदत करते असा विश्वास आहे. त्या राखेचा छोटासा टिळा मुलाच्या कपाळावर लावा. फार मोठा नाही, फक्त हलका स्पर्श हा टिळा लावा. नजरदोष, वाईट ऊर्जा आणि अचानक येणाऱ्या अडथळ्यांपासून संरक्षण देतो असं मानलं जातं. याशिवाय दुसऱ्या दिवशी मुलाच्या अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूट राख टाका. मनात प्रार्थना करा आणि मग मुलाला स्नान करायला सांगा. असं केल्याने वारंवार होणारी तब्येतीची बिघाड, अनामिक भीती, चिडचिड यामध्ये फरक जाणवू शकतो.
शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, हा उपाय करताना कोणतीही शंका मनात ठेवू नका. होईल का, नाही होईल का असा विचार टाळा. श्रद्धा असेल तर परिणाम जाणवतो. आणि लक्षात ठेवा, उपाय हा जादू नाही, तर श्रद्धा सकारात्मकता आणि आईच्या भावनेची शक्ती जागृत करतो. जर तुमच्या मुलाच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील, अभ्यासात मन लागत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल, वाईट संगती लागली असेल किंवा सतत नजरदोष जाणवत असेल, तर या होळीला हा उपाय अवश्य करा. वर्षातून फक्त एकदाच ही संधी मिळते. आई म्हणून आपण जे काही करू शकतो ते मनापासून करावं, बाकी सर्व ईश्वराच्या चरणी सोपवावं. आईच्या मनात एकच भाव हा सतत असावा, माझ्या लेकराचे रक्षण करा, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करा आणि त्याला यश, समाधान आणि आरोग्य द्या, अशी स्वामीचरणी प्रार्थना असावी. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.